नमस्कार, मी ज्योती. माझ्या टेस्ट ऑफ टेम्पटेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज सुट्टी असल्याने मुलांना वेगळंच काहीतरी खाण्याची इच्छा होत असते. तर त्यासाठी आज आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीने बनवलेला पास्ता. जो पास्ता आहे तो बाजारात मिळतो, तो मैद्यापासून बनवलेला असतो, पण आपण हा पास्ता एक गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे. तर चला आपण बनवूया त्याची रेसिपी. तर चला आपण आता पास्ता बनवायची रेसिपी बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य: 1 ते 1.5 चमचा टोमॅटो सॉस, त्यानंतर 1 ते 1.5 चमचा शेजवान चटणी, 1 चमचा रेड चिली सॉस आणि अर्धा चमचा सोया सॉस, चवीनुसार मीठ, त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा तीळ, तेल, त्यानंतर हा आमचा घरी बनवलेला पास्ता मसाला, थोडीशी धना पावडर, हळद पावडर, लाल तिखट, 1 टोमॅटो, 1 कांदा आणि हे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ज्याच्यापासून आपण पास्ता तयार करणार आहोत, आणि 1 ग्लास पाणी. आता आपण गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ, त्यानंतर आपण जे तीळ घेतले होते ते तीळ, ओवा आणि जिरं हे सर्व साहित्य घालून मिक्स करून घेऊया. आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, धना पावडर आणि हळद पावडर घालून घेऊया आणि छान पद्धतीने मिक्स करून घेऊया. पाहू शकता तुम्ही, हे मिश्रण छान पद्धतीने मिक्स झालेलं आहे. आता आपण ज्या पद्धतीने चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घेऊया. चपातीला आपण थोडं सैल असं पीठ मळत असतो, तर आता हे आपण थोडंसं घट्ट ठेवूया, जेणेकरून आपल्याला जो पास्ता बनवायचा आहे तो छान पद्धतीने एकमेकांना चिटकून राहील. आपली कणिक अशी घट्टसर मळून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घेऊया आणि तेलामध्ये ही कणिक मळून घेऊया. याचे आता आपण एकसारखे 3 समान भाग करून घेऊयात. आपले 3 समान भाग तयार करून झालेले आहेत. आता आपण याची चपाती लाटतो त्याप्रमाणे चपाती लाटून घेऊया. थोडंसं कोरडं पीठ घेऊन आता आपण चपाती लाटून घेऊया.
चपाती लाटत असताना आपल्याला जास्त ती पातळही करायची नाही आणि जास्त जाडही ठेवायची नाही. आता आपली चपाती लाटून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की आपण जे तीळ, जिरं, ओवा टाकलेला आहे ते छान पद्धतीने यावर दिसत आहे. आता आपण सुरीने याचा एक चौकोन तयार करून घेऊया. पास्त्यासाठी जे आपल्याला पास्त्याचा शेप द्यायचा आहे ज्या आकाराचा, त्यासाठी हा शेप खूप महत्त्वाचा आहे. हे साईडला उरलेलं सगळं काढून घ्यायचं आहे. आणि याचे चौकोन होतील या पद्धतीने आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता याचा छान प्रकारे असे आपले सर्व चौकोन तयार झालेले आहेत. तर एका हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि याच्या पाठीमागच्या बाजूनी हे असं चिटकून घ्यायचं आणि त्याच्याच दुसऱ्या बाजूने पुन्हा हे असं चिटकून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही या पास्त्याचा आकार याप्रमाणे झालेला आहे. तर आपण या उरलेल्या सर्व कणकेचे या पद्धतीने पास्ता बनवून घेऊया. पाहू शकता तुम्ही आपला पास्ता तयार झालेला आहे. किती छान पद्धतीने त्याचा शेप आहे आणि रंग देखील छान पद्धतीने आलेला आहे. आता आपण गॅस पेटवून त्यावर पातेलं ठेवूया आणि त्याच्यामध्ये एक 4 ते 5 ग्लास पाणी उकळी यायला ठेवूया. ज्याप्रमाणे तुमचा पास्ता असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. मी हा पास्ता साधारणपणे 3 जणांसाठी बनवत आहे, म्हणून मी एक 5 ग्लास पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि या पाण्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया जेणेकरून तो पास्ता एकमेकांना चिटकणार नाही. आपण पिठामध्ये मीठ घातलेलं असल्याने आता याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नाही. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण थांबूया. तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये बनवलेला पास्ता टाकणार आहोत. पास्ता टाकून झालेला आहे. एक मध्यम आचेवर हा पास्ता 10 ते 15 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचा आहे आणि मधून मधून त्याला हलवायचं देखील आहे जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाही. आता आपण पहिली याला थोडीशी उकळी येऊ देऊयात आणि मग हलवूया. आपण पाण्याला उकळी येईपर्यंत कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. तर आता आपण जरा वेळ पास्ता शिजू देऊया. एक साधारणपणे 10 मिनिटं मध्यम आचेवर हा पास्ता शिजू द्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही आपला पास्ता छान प्रकारे शिजलेला आहे. अजिबात एकमेकांना चिटकलेला नाहीये. हे बघा छान प्रकारे पास्ता शिजलेला आहे. आता आपण हा पास्ता आपल्या चाळणीमध्ये चाळून घेऊया. तोपर्यंत आपण गॅसवर कढई तापायला ठेवूया आणि हा पास्ता या चाळणीने चाळून घेऊया.
थोडंसं थंड पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपल्याला तो परतायला छान होईल आणि एकमेकांना चिटकणारही नाही. कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया आणि हा कांदा चिरलेला आणि टोमॅटो त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत. मी हा कांदा बारीक चिरलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे उभा देखील चिरू शकता, तुम्हाला जसं आवडतं तसं त्याप्रमाणे. आता आपण तेल गरम झालेलं आहे, कांदा त्यामध्ये घालूया आणि कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. आपला कांदा छान परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपला कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे. आता आपण आपले बाकीचे मसाले आणि सॉस त्याच्यामध्ये ऍड करूया. थोडंसं लाल तिखट देखील घालणार आहोत. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि थोडंसं मीठ देखील घालणार आहोत. छान हलवून घेऊया. गॅस मंद आचेवर ठेवूया आणि आता आपण त्याच्यामध्ये एक एक करून सगळे सॉस घालूया. हे टोमॅटो केचप आहे, रेड चिली सॉस, आणि शेजवान चटणी. छान हलवून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं सोया सॉस घालूया. त्याचं छान तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये आपला पास्ता घालून घेऊया. गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे. आपण छान ते मिक्स करून घेऊया, जेणेकरून पास्त्याला आपण परतलेला सर्व मसाला लागेल. तुम्ही पाहू शकता आपला पास्ता छान प्रकारे तयार झालेला आहे. आता हा खाण्यासाठी पूर्णपणे तयार झालेला आहे. आपण हा पास्ता प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता एक एक पास्ता एकदम वेगवेगळा झालेला आहे, अजिबात एकमेकांना चिटकलेला नाही.